गुड मॉर्निंग जयंत सर. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, पण ऑफिसमध्ये भेटून नाही. आज तुम्ही माझ्या फॅमिली बरोबर जेवायला याल. कुठे आणि कधी ते कळवते. आय न्यू दिस जानू. तू जराही चेंज झाली नाहीयेस. तू अजूनही तीच जानू आहेस. बट येस, फायनली मी जिंकलो. फायनली माझं प्रेम जिंकलं. आता जेव्हा तुझ्या फॅमिली समोर तुझ्या मनातलं सगळं कन्फेस करशील ना, वाव, दॅट विल बी अ मोमेंट टू रिमेंबर. I'm dying to meet you, Shanu. I'm really dying to meet you. I love you, Shanu. I love you. हो ना. काय करतेस? आनंदीच्या शाळेत कसला प्रोजेक्ट वगैरे आहे का? नाही हो. अहो, आज जानूनी सगळ्यांना जेवायला बोलवलंय ना. मग आई म्हणत होती काहीतरी खास कारण आहे म्हणून तिच्यासाठी गिफ्ट घेऊन ठेवलं. शपथ, विसरलोच मी पार. तू टेन्शन नको, सॉरी. तात्काळ ताबडतोब तयार होतो मी. अहो, काय? हे बघा, तुम्हाला जर का खरंच बरं वाटत असेल ना तरच आपण जाऊया. भावना, मी टकाटक आहे एकदम. आलोच. बरं. अगं, आणि जर का जायचं असेल तर माझी एक अट आहे. कसली? तुम्ही काल मला म्हणत होतात ना, तू जेवताना तू जे खाणार आहेस ते आधी मी खाऊन बघणार, मग तू खायचंस. तसं तुम्ही काहीही करणार नाही आहात. काय बोलतेस भावना तू? सिद्धिराज, हे बघा, नीलांबरी वहिनींनी काल काहीही केलं नव्हतं. आपण उगाच त्यांच्यावर आळ घेतला. असं? अहो, उन्हाळ्यात फूड पॉइझनिंग होऊच शकतं. आणि हे बघा, तसंही आजी आणि नीलांबरी वहिनी आपल्या बरोबर नसणारच आहे. त्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जे घडलं ते आता होणं शक्यच नाही. डन. सिद्धिराज गाडे पटेल बायकोचे शब्दाबाहेर कधीच जात नाही. वहिनी, मला माहितीये तू कशासाठी फोन केलास, पण काही झालं तरी मी फॅमिली लंचला जाणार नाही. बरं झालं तूच सांगितलं. मला असं वाटलं की घरच्यांचा फोन आला असेल आणि तू लगेच पाघळली असशील. नाही, कारण फोन आईंनी केला होता, हॅरीने नाही. एक वेळ हॅरीने केला असता तरी मी विचार केला असता, पण आता तर अजिबात नाही. सिचू, बरं झालं तुझं तुलाच कळलं. हे बघ, तुझं काय ठरतंय हे विचारण्यासाठीच मी कॉल केला होता. पण आज सिंचनाचं काही सांगता येत नाही. त्या हरीशचा फोन आला ना, लगेच जाईल तिकडे. तसं काहीतरी चालेल बंदोबस्त करावा लागेल ना, की त्या हरीशचा तिला फोनच येणार नाही. जानू, आता फक्त काही मिनिटांचा वेट आणि आपण एकमेकांसमोर असणार. कुठे निघालास? जानूकडे? आज ती तुला तिच्या मनातलं सांगेल अशी अपेक्षा आहे का तुला?
ॲक्च्युली यू नो वॉट विश्वा, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. त्यामुळे तू आमच्यामध्ये येऊही नकोस. तुझ्यात थोडी तरी लाज आहे का रे? 1% जरी सेन्सिटिव्हिटी असेल ना तुझ्यात, तरी आत्ताच्या आत्ता थांबवशील. चालूच्या आयुष्याचं काय मातेरं करून ठेवलंय हे विसरलास का जयंत? विश्वा, जस्ट गेट द हेल आउट ऑफ यू. तुला काहीच माहित नाही. ओके, मला सगळं माहिती आहे आणि हे सगळं मला तिने स्वतः स्पष्ट सविस्तर सांगितलंय. म्हणून मी गॅरंटीने सांगू शकतो की तू जानूचा नवरा होण्याच्या लायकीचाच नाही. विश्वा, जयंत तू सुधारला नाहीयेस. लग्न करून आता जानू तुझ्या घरी आली ना, तर पुन्हा तू तसाच वागणार आहेस. त्यामुळे प्लीज प्लीज हे थांबव. इतकी तरी बेसिक ह्युमॅनिटी दाखव रे जयंत. विश्वा, हे बघ, तुला काहीच माहित नाहीये, त्यामुळे तू आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्नही करू नकोस, कळलं ना? मला सगळं माहिती आहे जयंत, तुझ्या पास्ट सकट सगळं. अगं ए बाई, हो ना सुरू प्लीज. सिंचना मला सोडून गेली आहे, तसंच तू सुद्धा आता सुरू होणं सोडून दिलंयस का? नको ग असं करूस प्लीज. नाही, मला मान्य आहे, आम्ही दोघेही, सिंचना आणि मी, रोज सकाळी तुझ्यावर बसून कुठेतरी फिरायला जायचो, पण आता तसं घडत नाहीये का? कारण सिंचना मला सोडून गेली आहे. सिंचनाने जसं मला परक केलंय तसं तू सुद्धा परक केलंयस का ग मला? प्लीज ऐक. हो सुरू. आणि टेन्शन घेऊ नको. आज येणार आहे तुझी लाडकी सिंचना, त्या प्रोग्रामला येणार आहे, तेव्हा सुरू हो प्लीज. वा वा वा, क्या बात आहे. सिंचना येणार आहे हे म्हटल्या सुरू झाली. क्या बात आहे. अहो भाऊजी, हे काय कुठे निघालात? ऍक्च्युली आज आमच्या फॅमिलीचा लंच आहे, त्यामुळे बाहेर जातोय हॉटेलमध्ये. सो सिंचनाला न्यायला चाललोय. म्हणजे वेळेत आले मी, नाहीतर काही कळलं नव्हतं. सिंचना आजची गेली असती. सिंचनाला नेला? हो. का मी जाऊ शकत नाही का? बायको आहे माझी ती. असं नाही हो भाऊजी, म्हणजे तुम्ही कधीही जाऊ शकता, पण काय टेलिपॅथी आहे तुम्हा दोघांची. अहो, सिंचनाने तुमच्यासाठी पार्सल पाठवलंय, हे घ्या. काय सिंचनाने दिली आहे? हो, वहिनी काय आहे यात? घ्या. कमाल आहे बाई तुमची. तर बायकोने नवऱ्यासाठी पार्सल पाठवलंय आणि कोणा तिसऱ्या व्यक्तीने कसं पाहायचं ते. मला नाही बाई नरकात जायचं. बघा तुमचं तुम्हीच, मी जाते. वहिनी अहो काय बघ ग, माझ्या सिंचूचं अजूनही प्रेम आहे माझ्यावर. बघ काहीतरी पाठवलंय तिने माझ्यासाठी.